मित्रांनो, जय शिवराय. आणि सध्या आपण आहे पुसेगावच्या मैदानात, हिंदकेसरी मानाचं मैदान. आणि या मैदानामध्ये फौजी जे असंख्य गाडा मालकांचं, प्रेक्षकांचं या ठिकाणी पोटाचा विचार करून या ठिकाणी एक चांगला दालचा देण्याचं काम करता आणि नेहमी सक्रिय असता मैदानामध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही फौजी, तुमच्या स्टॉलचं नाव फौजी आहे, तुम्ही मुळात फौजी? हो, मी 17 वर्ष 6 महिने नोकरी करून व्यवसायामध्ये आलो. बरं, कुठं कुठं सर्व्हिस झालेली? पूर्ण इंडियामध्ये होतो. ऑल ओव्हर इंडिया? हां, पूर्ण इंडियामध्ये. बरं, देशाच्या बॉर्डरवर कारण सेवा आमचं करून. कोर युनिट असते, इंडिव्हिज्युअल पोस्टिंग असते. बरोबर. प्रत्येक स्टेटमध्ये जवळ 8-9 स्टेटमध्ये राहिलो. 2-2, 2.5 वर्ष, 3 वर्ष असं. मग हे क्षेत्र का निवडलं? कारण रिटायरमेंट नंतर चांगला पैसा आला असेल. पैसा आलाय, पण आपल्याला व्यवसायामध्ये आवड आहे. बरं. नोकरी आणि चाकरी राहणं हा मी समजतो. नोकरी करणं आणि चाकरी राहणं हा एकच प्रकार आहे. किती वर्षापासून करताय आत्ता 1.5 वर्ष झालं आपल्याला. मैदानात? 1.5 वर्ष. आणि स्पेशली मैदान? हो, स्पेशल मैदान. बाकी यात्रा, छोटं मोठं मैदान, कुठलंही मैदान असलं तरी तुम्ही राहणार? 100% मैदान करतो. काय काय सुविधा, काय काय असणार इथं? आपल्याकडे दालचा राईस, आता आपण लच्छा परोठा, अक्का मसूर आणि मटर पनीर ह्या थोडं दाखवा ना. आपण याच्यासाठी विचारलं आणि व्हिडिओ याच्यासाठी करतोय कारण की तुमची सुरुवात आहे. बरोबर. आणि सुरुवातीपासून तुम्ही काय सर्व्हिस देताय लोकांना? कारण की तुमच्याकडे येणारे किती राईस करतो तुमचा एखाद्या मोठ्या मैदानात? मोठ्या मैदानात आता सांगणं चुकीचं आहे. माणसं तसे चुकीचं हे करतात, ट्रोल करतात. तसं सांगू नये, पण आपलं सगळ्यांपेक्षा हायेस्ट राईस आपला सध्या तरी. नाही, मी विचारतो याच्यासाठी आहे कारण की लोकांना वाटतं की उगाच काहीतरी सांगतात, बोलतात आणि त्या माणसांना म्हणजे ते नाराज होतात लोक. आपण क्वालिटी देताय, त्याच्यामुळं ह्या गोष्टी विचारणं साहजिक आहे. काय काय थोडं दाखवा ना. आता तर सध्या आता संध्याकाळी दालचा राईस फक्त ठेवलाय. हे काय केलं? कारण आता उद्याची आपल्याला तयारी करायची. काय आता हे दालचा आहे. बरं. राईस तयार झालाय कारण आता 90% बैलगाडा मालक सगळे आले. आता कारण त्यांना कुठंच काय भेटणार नाही. आता इतकं वरणच म्हणता येईल. दालचा म्हणजे राईस वेगळा, राईस वेगळा आणि दालचा वेगळा. तर आता हे कटल सगळं हां संध्याकाळी हे पुरणार नाही. बरं. पण तरी पण आम्हाला मी 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मी जागा राहणार. कारण बैलगाडी मालक खूप लांबून आले. मेनू कसा असतो? काय काय कशा पद्धतीने बनवलेला? याच्यामध्ये दालचा राईस, हां, आचार, पापड आणि कांदा हा मेनू असतो. नाही, याच्यामध्ये जे वापरलं तुम्ही तर कुठलं वापर म्हणजे ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या डाळी असतात. बरं. डाळी 3 दुधी असते, गाजर असते हां, आणि थोडक्यामध्ये सांबार म्हणलं तरी हरकत नाही. बरं. इकडे थोडं दाखवा ना काय काय चालू आहे आता. आता सध्या तर आपल्याला आता काय आहे, हां, दालचा आणि राईस बनवलाय. कारण हा राईस कटणार आता संध्याकाळी? पूर्ण अजून बनवायला लागेल एक पातेल. आजच लावला का स्टॉल तुम्ही की काल लावला होता? काल आलो, परवा दिवशी आलोय. काल स्टॉल लावलाय आणि उद्याची तयारी खूप असते. बरं. त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये 2 दिवस बघा यायला लागतं आणि तयारी करायला लागते. मित्रांनो, आता एक पातेलं बघून म्हणजे एक पातेलं भरून राईस आणि एक पातेलं भरून डाळ. तर याला कॉम्बिनेशन दालच्या नावाचा जो प्रकार आहे हा फक्त या भागातच मिळतो. हा संपूर्ण महाराष्ट्रात मिळत नाही. नाही, याची स्पेशालिटी इकडंच आहे या भागामध्ये. हो, हा आयटम खरा पुणे भागातला आहे. हां, हा नंतर एक आमचे बंधू आहे, त्यांनी पहिल्यांदा सुरू केलेला. पण प्रसिद्धी इकडे मिळाली ना. हा, प्रसिद्धी मिळाली. काय भानगड आहे? कुठली गोष्ट असत प्रसिद्धी नाही, कसं आहे, प्रत्येक गोष्टीची चव वेगळी आहे. ते फक्त आपल्याला कळलं पाहिजे. नाही, आपल्याकडे प्रसिद्धी कुठली का असत नाही, ती पश्चिम महाराष्ट्रात जास्त मिळते असं वाटत नाही का? हा, कारण मैदान पण खूप आहे सगळ्यांना, लोक पण खूप येतात त्याच्यामुळं, आणि सगळ्यांना आवडते आपल्या गोष्टी, त्याच्यामुळे प्रसिद्धी लवकर मिळते. किती लोक काम करतात सगळे? आता तर दररोज आपल्याकडे 4 मुलं आणि मी मिळून 5 जण असतो. बरं. आता उद्या जवळजवळ 12 ते 13 लोक असतात आपल्याकडे. 12-13 लोक काम करतात उद्या, म्हणजे मोठ्या मैदानाला खास. बरं. तुमच्या घरी पण राहिले? हा, बैल घेतलाय, पण परवाच एक आणलाय बैल अजून नवीन एक. मागे तुम्ही एक मैदान आयोजित केलं होतं? हा, म्हणजे फौजी सगळ्या लोकांनी केलेलं. सगळ्या लोक फौजी केसरी. बरं. चला, एक बैलगाडा क्षेत्रावर प्रेम असणारा आणि आवर्जून सांगतो, ह्या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे बकासूर. बरं. बकासूरमुळे मी ह्या क्षेत्रात आलो आणि हा व्यवसायाचं मला सुचलं. चला, एक पुन्हा एकदा. हा, आणि बकासूरच्या नावाने व्यवसाय चालू झाला. बकासूरमुळे आपल्याला प्रसिद्धी मिळाली, बकासूरमुळे नाव होते आपलं. आणि जर त्याला बघायला गेलो नसतं तर ही आयडिया मला आली नसती व्यवसायाची. म्हणजे बकासूरला कुठेतरी मला नोकरी करायला लागली असती, जे मला न आवडणारी गोष्ट बकासूरला बघायला गेले होते. बकासूरचा लय मोठा कट्टर फॅन आहे. बरं. आणि जरा नोकरीला जरी होतो तरी 1 वर्ष आधी बकासूरची लय हवा चाललेली, लय फॉर्म मध्ये होता.
पहिल्यांदा पुशेगावचं 1 नंबर केलेला सोन्याने. नोकरीत असताना सर्व्हिसला असताना तुम्ही मैदान बघायचे लाईव्ह? हा एक वर्ष अगोदर मला पण नाद नव्हता. पण माझा मित्र एक विजय फडतरे म्हणून, बरं. त्यांनी मला सांगितलं बाबा असा असा एक बैल आहे बकासूर. हां हां. त्यावेळेस पासून बघायला लागलो. बरं. मग 1 वर्ष राहिलेलं रिटायर व्हायला. मग पहिलं मैदान थारचं चंद्रदादा पाटलांचं थारचं पहिलं मैदान मैबे आणि बकासूरने 1 नंबर केलं. मग त्या मैदानात त्याला बघायला गेलेलो. मग तिथं दुपारी आम्हाला जेवायला सुद्धा पाणी सुद्धा भेटत नव्हतं. बरं. मग त्याच्यावरून आयडिया आली. जर बकासूरला बघायला गेलो नसतं तर तिथं मला आयडिया आली नसती. बरोबर. आणि हा व्यवसायाचा सूचना असतं. नक्कीच त्याचं सगळं श्रेय बकासूरला. या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे, कारण की आजकालची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात बैलगाडा क्षेत्रात आहे. या तरुण पिढीने काहीतरी या गोष्टी आत्मसात करून असा कसं आहे माहिती आहे का, नोकरीमध्ये काय राहिलं नाही. आणि आपली मराठी मुलं जे आहेत ना, लाजतात व्यवसाय करायला, काम करायला. आता मी एक फौज आहे. आता मला तर पहिल्यांदा लोक माझ्या गावातली खूप हसत होती. नोकरी करून आला, आपल्याला कुठं पण पोलीसमध्ये म्हणा, सरकारी नोकरी कुठं पण एका मिनिटात लागते, अजून पण लागू शकते. पण आपल्याला लहानपणापासून अशी सवय आहे, कुठल्या गोष्टीमध्ये पडलं तर ते गोष्ट म्हणजे त्या गोष्टी सक्सेस व्हायला पाहिजे, अशी आपली चिकाटी, मेहनत आणि जिद्द, ह्या गोष्टी असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. नक्कीच. शुभेच्छा असेल तुम्हाला. थोडं दाखवतो काय काय चालू आहे सध्या. हे काय करताय? तयारी सुरू आहे. काय काय कांदा भाजायचा. कशासाठी? पनीरच्या भाजीसाठी. अजून कुठला पदार्थ राहणार तो? पनीरची भाजी आणि पराठा, अख्खा मसूर. बर. कांदा कटिंग चालू इकडे. सुरुवात अशा पद्धतीने असते. फौजी दालचा, बरेच लोक या ठिकाणी येऊन या दालच्याचा आस्वाद घेता. आणि दालच्याचं पराठा, अजून काय म्हटले? पराठा आणि पनीरची भाजी आणि मटर पनीर, अख्खा मसूर अख्खा आणि लच्छा परोठा, त्याच्याबरोबर कांदा, लिंबू आणि कोशिंबीर. चालतं. शुभेच्छा असेल दादा तुम्हाला. थँक्यू दादा.